रसिका दारू पडणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन हॉरर पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत रसिकाताई आणि आपल्याला ह्या नाटकाबद्दल पण माहिती असेल. भरपूर फेमस नाटक आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये. तर त्या नाटकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. तर रसिकाताई, मला हे विचारायचं की हे नाटक कशावर आधारित आहे? हे नाटक हॉरर आहे, हॉरर कॉमेडी आहे, त्याच्यामुळे साधारण या जॉनरवरच आधारित आहे असं मी म्हणेन. आणि मेन मला असं वाटतं की विश्वास तुमचा नक्की कुठल्या गोष्टींवर आहे, अशा बऱ्याच गोष्टींबाबतीत आम्ही चर्चा करतो. तर त्यामुळे मला असं वाटतं विश्वास कशावर ठेवायचा आणि कोणाचा कशावर विश्वास असतो यावर साधारण नाटक. करेक्ट. आणि जसं माझे ऑडियन्स आपले जे आहेत ते हॉरर रिलेटेड भरपूर इंटरेस्टेड आहे, म्हणजे हॉरर अशा टॉपिक्समध्ये. तर मला हे जाणून घ्यायचं की ह्या नाटकामध्ये तुम्हाला म्हणजे कोणता रोल प्ले करताना जास्त अशी भीती वाटली? ते तर प्रत्येक नटाला प्रत्येक रोल प्ले करताना भीती वाटतेच. नवीन कुठलंही कॅरेक्टर आलं आयुष्यात की अर्थातच ही जे कॅरेक्टर आता मी करते या नाटकात, सोनाली नाव आहे त्या कॅरेक्टरचं, तर तिचे सुद्धा जे काही म्हणणं आहे, तिचे सुद्धा जे काही व्ह्यूज आहेत किंवा मतं ऐकून पण मनं सांभाळणे लोकांचे, हे फारच एक थिन लाईन होती. ती प्रत्येक प्रेक्षकांना कळेलच असं नाही. तर ते माझ्यासाठी खूप मोठं टास्क होतं की माझा नक्की कशावर विश्वास आहे आणि माझी सहानुभूती कुठे आहे, या दोन गोष्टी नीट दाखवणं. त्यामुळे मला असं वाटतं की मला याच गोष्टी भीती होती, पण आता ते मला जमतंय. नॉर्मली बघितलं तुम्ही डेली सोप वगैरे मध्ये चांगलेच म्हणजे तुम्ही एक्सपर्ट आहात, पण आता हे टॉपिक पूर्ण हॉररमध्ये आलंय. त्यामुळे म्हणजे मला पण जे विचारायचं होतं की ट्रेनिंग वगैरे अशी प्रॉपर तुम्ही काही हॉररसाठी घेतली आहे का? कारण डेली सोप्स वगैरेमध्ये तर आता आम्ही बघितलं तुम्हाला, आणि हे पूर्णपणे म्हणजे वेगळंच नाटक आहे ज्याच्यामध्ये हॉरर काही असं थीम आहे. तर ह्याच्यामध्ये काही तुम्हाला असं डिफरन्स जाणवलं का? डिफरन्स असं नाही म्हणणार मी, कारण एकतर हॉररची किंवा कुठल्या जॉनरची अशी वेगळी ट्रेनिंग अशी काही नसते. तुम्ही ॲक्टिंग करता म्हणजे तुम्हाला सगळे नवरस आणि भाव सगळेच आले पाहिजेत किंवा सगळंच माहिती असलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही मी आत्ता काम करत आले किंवा जे मी एलेमध्ये प्रशिक्षण घेतलं, त्यामुळे मला जमतंय हॉरर कॉमेडी करता येते व्यवस्थित. करेक्ट. तर थँक्यू सो मच ताई. मी खूप एक्सायटेड आहे हे नाटक बघायला. आणि मी म्हणजे खूप रिव्ह्यूज बघितले ह्या नाटकाबद्दल. सर्वजणांना हे नाटक आवडतं आणि खूप लोकांनी नाटक बघितलं. आता पण मी बघितलं बाहेर भरपूर जण आलेत नाटक बघायला, आणि मी पण खूप एक्सायटेड आहे. तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. गाईज, हे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये इतकं हॉरर नाटक आहे. सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी सर्व काही आहे या नाटकामध्ये. रसिका सुनील, गौतमी देशपांडे, अनिकेत विश्वासराव आणि त्यासोबत कॉमेडी ॲड करायला प्रियादर्शन जाधव. इतकी चांगली ॲक्टिंग ह्या लोकांनी केली आहे. लिटरली माझ्यासमोर जेव्हा हे नाटक चालू होतं मला बिलीव्ह नव्हता होत, कारण की एक लाईक मूवी टाईप आपल्यासमोर काही चालू होतं. नाटक बघताना आम्ही काही आपल्या ऑडियन्ससाठी हॉरर मोमेंट्स कॅप्चर केलेत, कारण आपल्या ऑडियन्सला हॉरर लागतं. तर ह्या व्हिडिओमध्ये पण मी काही मोमेंट्स कॅप्चर केलेले तुम्हाला दाखवणार आहे. हे तर खूप छोटे हॉरर क्लिप्स आहेत या नाटकामधले, पण पूर्ण नाटक तुम्ही बघताना इतकी मजा येईल तुम्हाला. बुक माय शो वरतून तुम्ही बुक करू शकता हे नाटक. तर आता या हॉरर क्लिप्स बघा. बेबी मॉनिटर मधून येत होता तो आवाज, आणि तो आवाज सियाचा नव्हता. मला पावलांचा आवाज ऐकू आला. सियाच्या खोलीत कोणीतरी चालत होतं. काय? मला काय करायचं काही कळलंच नाही. मी लगेच मोबाईल हातात घेतला, म्हटलं पोलिसांना कॉल करा. पण ही काही मुंबई नाही, पोलीस स्टेशन लावून दे. कसं आहे माहितीये, तुझी नीट झोप झाली नाहीये, तुला भास होत आहेत, स्वप्न पडतायत तुला, आणि मला ते मान्यही झालं असतं, कारण माझा भूतांवर विश्वास नाहीये. माझा काय बोलतोस मित्रा? नाही, आई रक्ताची शपथ माझा. अंकल तुम्ही इथं आला असाल तर त्याची काहीतरी साईन द्या मला. टेबल हलतंय, तुला कळवतं ना? अंकल नक्की तुम्हीच आहे ना? अंकल
अंकल तुम्ही इथंच राहायचं नाही या घरात मार्गदर्शन सोबत नाहीये हा अंकल मी माझे दोन्ही हात काढून घेतले तुम्ही अजिबात नाराज होऊ नका जाऊ नका अंकल आम्हाला तुमच्याशी नाही बोलायचं तुम्ही आहे ना तुम्ही इथं आहे ना अंकल तुम्ही हे खरं घडत नाहीये आता काय आता नाही तिला सांगितलं आम्ही सगळे अंधश्रद्धा आहे सिंहाच्या खोलीमध्ये तुमचा आत्मा नाही तर दुसरा एखादा आत्मा आहे का तिकडं संबंध असलेली व्यक्ती कोण तर गाईज मला माहिती आहे ह्या क्लिप्स तुम्हाला आवडल्या असतील पण मी आता पण म्हणतोय तुम्ही हे नाटक समोर जाऊन तिथे जेव्हा बघणार त्यावेळी एक वेगळीच मजा असेल तर तुम्ही नाटक बघितल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं हे नाटक आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.